नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। कचरा ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना कचऱ्याऐवजी माती भरण्याचे आदेश। कर्मचाऱ्यांनी दिली कबुली, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला ऑन द स्पॉट पंचनामा। धुळे महानगरपालिकेने गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढीव दराने यंदाचा करार कचरा ठेकेदाराशी केला। सदरचा ठेकेदार हा कचऱ्याऐवजी माती भरायला प्राधान्य देतो। याचा व्हिडिओ स्वतः भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी नगरसेवक यांनी उघडकीस आणला। त्यानंतर या प्रश्नावर धुळे शालातील कचरा उचलला जात नाही म्हणून शिवसेनेने ठिकठिकाणी कचऱ्याचे असलेले ब्लॅक स्पॉट प्रशासनाच्या लक्षात आणून दिले। या बाबतीत सत्ताधारी पक्षाकडून शिवसेनेवरती कचरा ठेकेदाराला समज देण्याऐवजी शिवसेनेची बदनामी कशी होईल अशा प्रकारे उत्तरे देण्यात आली। कचरा उचलला जात नसल्याचे लक्षात आल्यामुळे स्वच्छता निरीक्षक व आरोग्य अधिकारी यांना निलंबित करण्याची समज देखील देण्यात आली। तरी देखील कचरा ठेकेदार व कचरा गोळा करण्यासाठी नेमलेले मुकादम व त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याचे आज परत एकदा दिसून आले। आज शिवसेना पदाधिकारी विधानसभा संघटक संदीप सूर्यवंशी यांना कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये माती भरताना शिवतीर्थजवळ कर्मचारी आढळून आले। त्यांना जाब विचारला असता त्यांनी ठेकेदाराने आम्हाला तसे करण्यास सांगितले असून आम्ही काय करावे हे समजत नाही, कारण आम्ही त्याच्या हाताखाली काम करतो, त्यामुळे आम्हाला असे काम करावे लागते, असे उत्तर दिले। यावेळी सदरचा प्रकार शिवसेना पदाधिकारी यांनी संबंधितांना जाब विचारला असता त्यांनी विनवणी करत हे प्रकरण वाढवू नका अशा प्रकारे विनवणी केली। यावेळी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सांगितले की स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी, काम करणारे मुकादम व कामगार यांच्या विरोधात आम्ही नसून कचरा ठेकेदार अशा पद्धतीने मनमानी कारभार करत असेल तर त्याला जाब विचारला गेला पाहिजे। या संदर्भात महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येईल। तसेच कर्मचारी वर्गावर दबावामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई न करता सर्वांची एक मीटिंग घेऊन संबंधितांना असे केल्यास कारवाई करून कामावर काढून टाकले जाईल असे लेखी पत्र आयुक्तांनी द्यावे अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले। बोला भाऊ बोला। धुळे शहरामध्ये धुळे महानगरपालिकेने जो कचऱ्याचा ठेका दिलेला आहे तो वाढीव अमाऊंटमध्ये दिला। नेमकं शिवसेनेने या गोष्टीवरती या ठिकाणी बोट ठेवला। आज रविवारी सकाळी आमचे शिवसेनेचे विधानसभा संघटक संदीप सूर्यवंशी यांच्या लक्षात ज्यावेळेला आलं की शिवतीर्थच्या इथं कचऱ्याच्या जी माती भरली जाते त्यावेळेला त्यांनी इथला व्हिडिओ शूट केला। या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला वजन देण्यासाठी या ठिकाणी माती सुद्धा भरायला ठेकेदाराने सांगितलेलं आहे। धुळेकरांना दररोज जर अशा पद्धतीने जर माती भरून शेकडो ट्रॅक्टर जर धुळेच्या कचरा डेपोमध्ये जात असतील तर निश्चितच हा ठेकेदार धुळेकरांच्या मालमत्ता कराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे गोळा करायचं काम करतो। शिवसेनेचं काम आहे आवाज उठवणं। विरोधी पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत। धुळे शहरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी करत असतील त्यांच्यावरती प्रकाश टाकण्याचा काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि निश्चितच हा प्रकार अत्यंत घाणेरडा प्रकार आहे। माती भरून त्या ठिकाणी वजन करायचं आणि स्वतःचा खिस्सा भरायचा हे काम फक्त धुळे महानगरपालिकेचा ठेकेदार या ठिकाणी करतोय। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।